मुख्यतः मनोज, स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोगाची जी स्थापना झाली ती 1992च्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या नुसार झाली. त्याच्यापूर्वी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा राज्य सरकारचा विषय होता आणि राज्य सरकारच्या कडून हे निवडणुका काढून ती एक इंडिपेंडेंट एजन्सी स्टेट इलेक्शन कमिशनला देणं यासाठीच घटना दुरुस्ती झाली आणि ती साधारणतः 243K आणि 243ZA या संविधानाचं जे कलम आहे या दोन कलमांमध्ये ही झाली. पहिलं कलम हे पंचायत व्यवस्थेबद्दल आहे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांबाबतच आहे. तर ह्या दोन कलमांमध्ये बदल करून हे करण्यात आलं. त्यामुळे एक वेगळी अशी स्वतंत्र यंत्रणा इथे निर्माण केली आणि त्यांना अधिकार दिले की मतदार याद्या तयार करण्याचे आणि निवडणुका घेण्याचे. आतापर्यंत या सगळ्या सिस्टीम जी होती ती व्यवस्थित चालू होती. आज अचानकपणे सांगितलं जाते की हे केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा अधिकार असेल तर बरोबर आहे, पण मग केंद्रीय निवडणूक आयोगाचा अधिकार असेल तर मग चोक्कलिंगमच पूर्ण हँडल का करत नाही इथे? स्वतंत्र एक IAS ऑफिसर, रिटायर्ड IAS ऑफिसरला का तिथे बसवलं जातोय जो प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलचा आहे? त्याच्या हाताखाली दुसरं एक कोणतरी ज्युनियर ऑफिसर आणून बसवता आलं असतं ना तिथे. सरकार म्हणजे जनतेचे पण पैसे वाचले असते की IAS ऑफिसरला पोसा म्हणजे त्याचे पूर्ण भत्ते आणि ते सगळा प्रकार येतो. त्यामुळं हा जो आहे हा एक प्रकारचा वेळकाढूपणा याच्यामध्ये आणि मूळ मुद्द्याला बदल देण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये सँक्टिटी ऑफ इलेक्टोरल रोल्स हा मुद्दा आहे आणि हा लोकशाहीशी संबंधित आहे, लोकशाही मजबूत होण्याशी संबंधित आहे. आणि हा मुद्दा कोणी घेतला असू दे, राज ठाकरे घेऊ दे, नाही तर उद्धव ठाकरे घेऊ दे, नाही तर आणखीन कोणी घेऊ दे, डाऊन द लाईन पुढच्या काही वर्षांमध्ये आपण आपल्या भारतातील लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या प्रोसेसकडे बघतोय का, की आपण ती लोकशाही प्रोसेस मारण्यासाठी आपण बघतोय? तर मग आपण याच्याबद्दल जसं देवेंद्र फडणवीसांनी गमतीने म्हणाले की हे सगळं कन्फ्यूज वगैरे आहेत, ते कन्फ्यूज आहेत तर त्यांनी यायला पाहिजे होतं या सगळ्या नेत्यांबरोबर. ते स्वतः खूपच हुशार राजकीय नेते आहेत, ते जर आले असते तर त्यांनी कन्फ्युजन सगळ्यांचं दूर केलं असतं, कारण त्यांना आमंत्रण दिलं होतं बीजेपीला. याच्यामध्ये मला एक असं वाटतं की राज ठाकरेंबद्दल जे बोललं जातं तर राज ठाकरे मला जे त्यांची बॉडी लँग्वेज दिसली त्याच्यामध्ये ते अगदी जेल झाल्यासारखे वाटले या MVAच्या नेत्यांच्या गर्दीमध्ये. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये समन्वय जास्त आहे. एकदा उद्धव ठाकरेंनी त्यांना